Hi guys, welcome and welcome back to my YouTube channel. तर आम्ही आज जातोय नाशिकमधल्या गेमिंग झोनमध्ये, दॅट इज फिझी फॉक्स. आणि इथे फक्त मोठ्यांसाठीच नाही तर लहान मुलांसाठी खूप साऱ्या फन ॲक्टिव्हिटीज आहेत. सो आम्ही निघालो आहे थोडंफार लाईट ब्रेकफास्ट करून. जर तुम्ही नाशिकमध्ये असाल तर दिस इज अ मस्ट विजिट प्लेस. तर आम्ही इथे पोहोचलो आणि ग्रेप्स एम्बॅसी मिसळच्या जवळच आहे ही प्लेस. हा एक्सपिरियन्स व्योमसाठी ही फर्स्ट टाईम होता. तिथंच आम्हाला एक गेमिंग कार्ड दिलं आणि या कार्डमध्ये क्रेडिट्स असतात, त्यानुसार वेगवेगळे गेम्स खेळता येतात. त्यामुळे आधी कार्ड रिचार्ज करून घेतलं आणि मग सुरू झाली धमाल. आधी आम्ही एंटर केलं किड्स झोनमध्ये. विम वॉज व्हेरी एक्सायटेड आणि किड्ससोबत एकच पॅरेंट अलाउड होतं. युजली इथे एंट्री 1.5 इयर्सच्या पुढच्या बेबीजसाठीच आहे. 45 मिनिट्सचा टाईम फ्रेम होता, त्यामुळे आम्ही ते परत एकदा रिफिल करून घेतलं कारण व्योमला तिथे फार मजा येत होती. जोपर्यंत व्योम तिथे एन्जॉय करतो तोपर्यंत आम्ही ट्रॅम्पोलिन पार्कला जाऊन यायचं डिसाईड केलं. ऑनेस्टली या गोष्टीसाठी आम्ही स्वतः खूप मोठे झालो आहे असं फील होत होतं. बट यू नो समटाईम्स यू हॅव टू फील युअर इनर चाइल्ड अगेन. त्यानंतर आम्ही बाकीचे गेम्स एक्सप्लोअर करायला निघालो. त्यानंतर आत गेल्यावर त्यांनी एक टॉडलर्ससाठी एक सेक्शन बनवलं आहे, लाईक 1.5 इयर्स टू 4 to 5 इयर्सपर्यंतचे. आणि खूप छान होतं. एक छोटंसं किचन बनवलं होतं लहान मुलींना. त्यानंतर एक पोलीस स्टेशन. इफ यू हॅव किड देन यू शुड विजिट दिस प्लेस. आणि इथे पण एकच व्यक्ती अलाउड होती मुलांसोबत आणि पप्पा त्याला छान हँडल करतात, त्यामुळे पप्पा त्याच्यासोबत गेलेत. व्योमला बॉल्स खेळायला फार आवडतात, त्यामुळे तिने खूप सारा टाईम तिथे स्पेंड केला.
त्यानंतर आम्ही आलो वरच्या फ्लोअरला. तिथे आर्केड गेम्स, रेसिंग अँड VR गेम्स पण होते. त्यानंतर एक छोटंसं कॅफेटेरिया आहे. त्यानंतर आम्ही गेलो बॉलिंगसाठी. तुमचं रिपोर्ट कार्ड. तर असा होता आमचा दिवस. आम्हाला खूप मजा आली आणि आता भूकही लागली, त्यामुळे त्यानंतर आम्ही एक मिसळ खाल्ली. जर तुम्ही नाशिकमध्ये असणार तर दिस इज अ परफेक्ट गेट अवे फॉर यू. आणि व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू सो मच. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.